नमस्कार, तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म मराठी चॅनलवरती. तर आज आपण अतिशय महत्त्वाची योजना बघणार आहे, जिचं नाव आहे लेक लाडकी योजना. भरपूर महिला अशा आहेत, की त्यांना अजूनपर्यंत लेक लाडकी योजना काय आहे, याची माहिती नाही आहे आणि त्यामुळे ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तर त्या योजनेसंबंधी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नेमकी योजना काय आहे आणि त्याचा कोणाला फायदा मिळणार आहे, पैसे तुमच्या खात्यावरती कशाप्रकारे जमा होतात आणि याचा अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. ज्यांनी लेक लाडकी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांना 1,01,000 रुपयांची मदत देखील मिळणार आहे. तर लेक लाडकी योजना नेमकी काय आहे, चला बघूया. महाराष्ट्र राज्यातील मुलींना जन्मापासून ते मुलीच्या 18 वर्ष वयापर्यंत एकूण 1,01,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. योजनेचे नाव आहे लेक लाडकी योजना. नेमकी या योजनेचे उद्दिष्ट काय आहे, चला सविस्तर बघूया. तर मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यासोबतच मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यवर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे, म्हणजेच ज्या मुली शिक्षणापासून वंचित आहे त्यांना आता शिक्षण देणे आणि प्रत्येकाला शाळेची जी जाणीव आहे ती करून देणे या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर योजनेची पात्रता काय असणार आहे, तर लेक लाडकी योजनेसाठी तुमच्याकडे जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरी देखील तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलींना लागू राहणार आहे. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की जे अपत्य तिसरं अपत्य असतो त्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला यामध्ये सादर करावे लागणार आहे. तसंच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. म्हणजे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मात्र त्यानंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे. दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना म्हणजे स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहणार आहे. मात्र माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन किंवा शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे. तर यामध्ये ही अट देण्यात आलेली आहे. लाभार्थीचे कुटुंब प्रमाणपत्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहणार आहे. लाभार्थी बँक खाते हे महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचं कुठलेही बँकेचे अकाउंट असेल तर देखील तुम्ही या योजनेसाठी लाभ घेऊ शकतात आणि जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तरच या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1,00,000पेक्षा जास्त नसावे. आता योजनेचा लाभ तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहे, पिवळ्या किंवा केशरी रेषेचा पत्रक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये भेटणार आहे. म्हणजेच तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला मुलगी जन्माला आल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये 5,000 रुपये हे सरकारमार्फत जमा करण्यात येते. त्यानंतर तुमची मुलगी पहिलीमध्ये गेल्या असता त्याचे तुम्हाला 6,000 रुपये हे मिळत असतात. मुलगी 6वीमध्ये प्रवेश केल्यानंतर 7,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील. यासाठी तुम्हाला मुलीचे जे जॉईंट अकाउंट आहे ते खोलावे लागणार आहे. 11वीत 8,000 रुपये मुलीला मिळणार आहे. लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये याप्रमाणे एकूण रुपये 1,01,000 एवढी रक्कम देण्यात येणार आहे. म्हणजेच जन्माला आल्यापासून तर मुलीचे वय 18 वर्ष होईपर्यंत ही सर्व रक्कम यांना मिळत असते. टोटल जर रक्कम आपण बघितली तर 1,01,000 रुपये इतकी रक्कम एका मुलीला मिळत असते. त्यासाठी तुम्हाला आता कोणते डॉक्युमेंट लागणार आहे ही माहिती जाणून घेणे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. चला आपण डॉक्युमेंट कोणते आहेत ते बघून घेऊया. तर लाभार्थी जन्माचा दाखला म्हणजे ज्याचे आपण फॉर्म भरत आहोत, ज्या मुलीचा आपण फॉर्म भरणार आहोत त्याचा आपल्याला जन्माचा दाखला हा लागणार आहे. कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, जो की 1,00,000पेक्षा कमी असायला हवा. तो तुम्हाला तहसीलदार किंवा तलाठी यांच्याकडून भेटून जाईल. त्यानंतर लाभार्थीचे आधार कार्ड म्हणजेच प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल ते आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे. पालकाचे सुद्धा यामध्ये आधार कार्ड लागणार आहे. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत तुम्हाला लागणार आहे, ज्यामध्ये तुमचा अकाउंट नंबर आणि जे तुमचं जी IFSC कोड असेल आणि तुमचं नाव असेल ही संपूर्ण माहिती त्यामध्ये स्पष्ट दिसायला हवी. रेशन कार्ड तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी असेल तरी सुद्धा यामध्ये चालणार आहे. मतदान ओळखपत्र तुमच्याकडे मतदान कार्ड असेल तर ते मतदान कार्ड तुम्हाला यामध्ये द्यावं लागणार आहे. शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला सुद्धा लागणार आहे. म्हणजे मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तिचं जे मतदान कार्ड आहे ते काढावं लागणार आहे आणि ते यादीची क्लोज यादी असते. म्हणजे तुम्हाला संपूर्ण रक्कम ज्या वेळेला पाहिजे असेल त्यावेळेला तुम्हाला त्या मुलीचं जे मतदान कार्ड आहे ते देखील तुम्हाला त्यामध्ये सादर करावं लागणार आहे.
संबंधित टप्प्यावरील लाभार्थ्याकरता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजेच बोनाफाईड तुम्हाला लागणार आहे. मुलगी पहिलीमध्ये गेला असता तुम्हाला शाळेकडून बोनाफाईड हे मिळणार आहे. ते बोनाफाईड तुम्हाला यामध्ये द्यावं लागणार आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, तर यामध्ये तुम्हाला हे प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे. अंतिम लाभाकरता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. अविवाहित असल्याबाबतचा लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र तुम्हाला लागणार आहे. म्हणजे शेवटची जी 75,000 रुपयाची रक्कम आहे त्यासाठी तुमच्या मुलीचा जे विवाह आहे ते झालेले नसावे. म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट मुलीचे सादर करावे लागणार आहे. तरच तुम्हाला जी बाकीची रक्कम आहे ती देखील मिळणार आहे. आता तुम्हाला संपूर्ण प्रोसेस समजली असेल तर आता नेमकं यासाठी अर्ज कसा करायचा हे सुद्धा जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. तर लेक लाडकी योजनेसाठी लाभार्थ्याची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांची राहणार आहे. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांनी लाभार्थी पात्रतेची खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकाऱ्यांकडे पाठवला जातो. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे लागते. त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. त्यानुसार आवश्यकतेनुसार आयुक्तालय स्तरावरून सुधारणा देखील करण्यात येते. तर आता आपण बघू शकतो की अर्ज आता तुम्हाला कुठे करायचा आहे. तुमच्या गावामध्ये अंगणवाडी असेल त्या अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. यामध्ये ही माहिती आहे ते तक्त्यामध्ये संपूर्ण माहिती सुद्धा दिलेली आहे. जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल किंवा शहरी भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला कुठे फॉर्म भरायचा आहे आणि त्यामध्ये काय करायचं आहे संपूर्ण माहिती या तक्त्यामध्ये दिलेली आहे. तुम्ही जर ग्रामीण भागमध्ये राहत असाल तर अंगणवाडी सेविका किंवा जी पर्यवेक्षिका असेल त्यांच्याकडे तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे आणि ती फॉर्म भरल्यानंतर त्या अंगणवाडी सेविका ज्या असणार आहेत तो तुमचा फॉर्म ऑनलाईनरित्या तिकडे पाठवणार आहे आणि तुमचे डॉक्युमेंट सुद्धा त्यामध्ये अपलोड करणार आहे. त्यानंतर अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेकरता सादर करणे. तर तुमचा जो फॉर्म असणार आहे तो संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पाठवणार आहे जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये असाल तर. आणि जी अंतिम मंजुरी आहे ती देण्याकरता सक्षम अधिकारी असतात त्यांच्याकडे पाठवले जाते. म्हणजे संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांच्याकडे तुमचा अर्ज पाठवला जाईल. त्यानंतरची संपूर्ण माहिती ही त्यामध्ये तुम्हाला मिळेल की तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह झाला, रिजेक्ट झाला का काय झाला. तर त्याची संपूर्ण माहिती ही तुमच्या मोबाईलवरती SMS द्वारे सुद्धा पाठवली जाते की तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि ज्या योजनेसाठी फॉर्म भरलेला होता त्या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात आणि आता जी रक्कम आहे ती देखील तुम्हाला मिळणार आहे असं सुद्धा तुम्हाला मेसेज येईल. किंवा तुम्ही ज्यांच्याकडे फॉर्म भरलेला आहे म्हणजे अंगणवाडी सेविकाकडे फॉर्म भरलेला आहे त्यांच्याकडे तुम्ही स्टेटस सुद्धा चेक करू शकता. यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.